वारी नीरातीर दादर प्लॅटफॉर्म इथून आम्ही वारीसाठी निघालो. सर्व आम्ही वर्गमित्र बऱ्याच वर्षांनी भेटल्यामुळे खूप आनंदात आणि उत्साहाने प्रवासाला सुरुवात झाली. इथे आमचं गाडीचं प्लॅनिंग चाललं होतं. आमच्याकडे 3 कार होत्या. शिवाजीनगर पुणे येथून आम्ही त्या गाडी करून नीरा नदी येथे निघालो. रात्रीचा सुंदर व्ह्यू आणि ह्या जसे काही आकाशातले तारेच खाली आहेत. त्यानंतर आम्ही मध्ये जेवणासाठी ब्रेक घेतला आणि सर्वजण मस्त भूक लागली होती जोरात. दादर इथून आल्यामुळे ट्रेनमध्ये काही खाल्लं नव्हतं, भरपूर खाल्लं. मग तिथे आणि तेवढ्यात आमचा विनोद जोगळेकरचा वाढदिवस होता असं कळलं. मग आम्ही तिथे तो सेलिब्रेट केला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे उठून लगेच आम्ही वारीसाठी निघालो. तिथे काही सूचना होत्या, काय ठिकाणी त्या आम्ही ऐकत होतो आणि तिथून पुढे वारीच्या प्रवाहामध्ये आम्ही सामील झालो. नीरा नदी येथून सर्व वारी आपल्या पंढरपूर दिशेने चालल्या होत्या. प्रत्येकजण एका मोठ्या उत्साहाने आनंदाने. मग तिथे आपली आता आपण ही पाहत आहोत ही पालखी. अशा अनेक पालख्या आपल्याला दिसत होत्या. माऊलीचे काही मूर्ती होती, लाऊडस्पीकरवरती माऊलींसाठी छान छान गाणी होती. प्रत्येकजण म्हणजे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण होते. काही रोडच्या बाजूला जेवणाची व्यवस्था होती. बऱ्याच जण आपल्याला परीने जे काही जेवायला देत होते, वस्तू देत होते, बिस्किटचे पुडे देत होते, ते सर्व भाविकांना आपल्या वारकऱ्यांना मिळत होतं. आणि अशा वारीनंतर काही ठिकाणी टेंट होते, तिथे काही दिवस चालल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथे आराम करायची. आणि हे आपण बघतो ही तिथे जेवणाची व्यवस्था त्यांनी केली होती. जेवण झाल्यानंतर तिथेच तंबूमध्ये आराम करायचा. इथे पाहण्यात आलं की मोबाईल बाजूला होते आणि सर्वजण एकमेकाशी काय बोलत होते आणि अशा प्रकारे एवढ्या प्रकारच्या भाज्या तिथे करत होते. आणि हे आमच्या एक ओळीवळ्यातले काही मंडळी आम्हाला भेटले. त्याच्यानंतर त्यांना भेटून आम्ही परत वारीमध्ये सामील झालो. प्रत्येकाचा उत्साह लहान वयापासून मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकजण मनोभावे चालत होते, एकमेकाला सहकार्य करत होते. पोलिसांचा बंदोबस्त अतिशय चोख होता. त्यानंतर आमच्या वर्गातले काही आमच्या मैत्रिणी त्यांनाही याच्यात सामील व्हायचं होतं. मग त्यांनी डोक्यावरती तुळस घेतली, हातामध्ये आपले झेंडे घेतले आणि त्या उत्साहात तिथे त्यांच्यावर वारकऱ्यांबरोबरही त्यांनी काही देवाचा नामघोष केला. त्यांनाही खूप आनंद वाटला की आजची पिढी काही या आपल्या वारकरी याच्यामध्येही सामील होत आहे. त्यांनाही भक्तिभावाचा आनंद घेता येत आहे. हे आम्ही आमच्या वर्गातले काही मैत्रिणी मित्र यांनाही भरपूर खूप आनंद वाटत होता. कारण गेल्या वर्षी आम्ही 6-7 जण होतो, ह्यावेळी आम्ही 14 जण होतो. कारण गेल्या वेळेला त्यांचा जो राहिलेला एक अनुभव होता तो त्यांनी ह्या वर्षी पूर्ण केला आणि त्यांना इतका आनंद ते पाहतच होते की जो जनसमुदाय आहे तो कुठेच थांबत नव्हता. नुसता सकाळपासून जो पहाटेपासून सुरू झाला तो जी पालखी येईपर्यंत चालूच होता. आणि ही नदीकाठी तिथेच स्नान केलं जातं आणि आपल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तिथे आणली जाते. मग तिथे तिचं स्नान होतं आणि तिथून ती पुढे पंढरपूरला जाते. तर इथे एक 11 वाजता तिथे दर्शनासाठी आपली माऊलींची पालखी असते, त्याच्या दर्शनासाठी आम्हीही तिथे थांबलो होतो. जनसमुदाय तर एवढा होता भरपूर. आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या विद्या आगवणे हिच्या जुन्या घरी म्हणजे शेतातलं घर तिथे गेलो होतो. तिथून काही वेळ काढून परत आम्ही या वारकरी याच्यामध्ये सामील झालो. बऱ्याच ठिकाणचे लोक मुंबईपासून पुणे, परत महाराष्ट्रातील इतर ठिकाणी कर्नाटक इथूनही काही दिंड्या आल्या होत्या. आणि नंतर काही ठिकाणी खूप लोकांना जेवण आणि हेही होतं. नंतर आम्ही जेवल्यानंतर आम्ही माऊलीचं दर्शनासाठी थांबलो होतो. आणि हे स्थान आहे जिथे माऊलीचं दर्शन घेतलं जातं. आणि इथे बऱ्यापैकी लाईन असते, लोक शिस्तीत लाईनमध्ये दर्शन घेतात कारण तिथे पोलीस बंदोबस्त चोख असतो. हे पाहत आम्ही इथे पालखी ठेवलेली आहे आणि इथून जेवढं पटापट लोकांना दर्शन घेता येईल तेवढं ते घेत होते.
आणि हा जनसमुदाय तुम्ही पाहत असाल की काही थांबतच नव्हता. इथे ह्या महिलांसाठी विशेष रांग लावली होती आणि पुरुषांसाठी वेगळी रांग. त्यामुळे दर्शनाला कोणालाही काही तसा काही त्रास नाही झाला. आणि हे आपण वरून दृश्य पाहत होतो. हा जो पूल आहे, ह्या पुलावरून सर्व साताऱ्याकडे जातात. नंतर आम्ही विद्याभवनच्या घरी होतो. तिथे काही वारकरी समुदायाच्या महिला, आसपासच्या महिला त्यांच्या फॅमिलीतल्या होत्या. त्यांनी भजन केलं. तिथून इथे एक जत्रेचं स्वरूप असतं. तिथे मुलांना आणि यांना खेळण्याची दुकानं हे भरपूर असतात. त्यामुळे तिथेही एन्जॉय केला. त्याच्यानंतर आम्ही इथला रस्ता बंद असल्यामुळे आम्हाला 1.5 किलोमीटर लांब जावं लागलं, जिथे आमची कार होती. कारण सकाळी ते संध्याकाळी 5पर्यंत तिकडनं आम्हाला जाता आलं नसतं. त्यामुळे आमची कार लांब होती. त्यानंतर आम्ही कारमध्ये बसलो आणि मोरगावच्या मोरेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी गेलो. खूप वर्षाने आम्ही सर्व भेटत होतो. त्यामुळे प्रत्येकामध्ये उत्साह होता. आमच्या 3 कार होत्या, एका मागोमाग एक चालल्या होत्या आणि एकाच दिवशी हे सर्व आम्ही पूर्ण केलं होतं. मोरेश्वर मंदिरामध्ये आम्ही गेला, तिथे देवाचं दर्शन घेतलं मनोभावी. आणि तिथून मग आम्ही पुणे रेल्वेसाठी आम्ही पुढील प्रवास केला आणि तिथून मुंबईकडे परत घरी आलो.